नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या कोरोनामुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे. अनेक ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती आहे. डोळ्या देखत आपलं माणूस साथ सोडून जाताना मोठ्या वेदना देखील होत आहेत. या बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही प्रसार माध्यम म्हणून आमची जबाबदारी आहे. मात्र या अंधकारात वाट दाखवणारे काही दीपस्तंभ देखील काम करतात. पुढला अर्धा तास आपण बघणार आहोत कोरोना काळात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मदतीचा हात देणाऱ्यांची कथा. चांग भलं या आमच्या विशेष कार्यक्रमात. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पॉझिटिव्ह बातमी आहे पहिली मुंबईतून. जवळच्या मित्राच्या घरात घडलेल्या एका घटनेनं एक तरुण हादरतो आणि आपली महागडी गाडी विकून चक्क ऑक्सिजन दूत होतो. कोण आहे हा तरुण आणि काय आहे त्याची कहाणी बघूयात. रुग्णांच्या सेवेत ऑक्सिजन मॅन. मालाडच्या तरुणाची अनोखी रुग्णसेवा. ऑक्सिजन सिलेंडरसाठी विकली एंडेवर. मुंबईच्या मालाड मालवणीमध्ये राहणारा हा आहे शहानवाज शेख. अवघ्या 31 वर्षांचा शहानवाज शेकडो रुग्णांसाठी देवदूत ठरतोय. गेल्या वर्षी त्याच्या मित्राची बहीण कोरोनामुळे मृत्युमुखी पडली. ती गर्भवती होती. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यानं तिचा बळी गेला. त्यामुळे हादरलेल्या शहानवाजनं ऑक्सिजनची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोकांना ऑक्सिजन विना मृत्यू होऊ नये ही कल्पना जेव्हा डोक्यात आली आणि त्याच्यानंतर मुंबईतल्या मालाड परिसरामध्ये शहानवाज शेख यांनीच आपल्या संकल्पना सादर केली. मात्र सिलेंडर घेण्यासाठी पैसे नव्हते. मग त्यानं आपली लाडकी फोर्ड एंडेवर SUV 22 लाखांना विकली आणि त्यातून 60 सिलेंडर विकत घेतले. हालात बहुत ख़राब थे तो मेरे पास में कोई ऑप्शन नहीं था मेरे एसेट्स के अलावा. तो मतलब मेरे दिमाग में आइडिया है कि अगर मैं अपनी SUV बेच दूंगा और जो पैसे आएंगे बेच के वो पैसे से मैं ऑक्सीजन सिलेंडर ले सकता हूँ और लोगों तक पहुँचा सकता हूँ. काही सिलेंडर्स भाड्यानं घेतले. सध्या त्याच्याकडे 200 सिलेंडर्स आहेत. त्यानं मालाडमध्ये वॉर रूम तयार केली आहे. ऑक्सिजन बरोबर रुग्णवाहिका, खाटा, व्हेंटिलेटर्सची उपलब्धता याची माहितीही तिथून दिली जाते. दररोज 500 पेक्षा जास्त कॉल्स येत आहेत. डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आणि सिलेंडर न्यायची व्यवस्था असेल तर मोफत ऑक्सिजन दिला जातोय. वेळप्रसंगी सिलेंडर पोहोचवण्याची व्यवस्थाही केली जाते. गेल्या वर्षी 250 तर दुसऱ्या लाटेमध्ये 400 ते 500 रुग्णांना शहानवाजनं ऑक्सिजन दिलाय. जास्तीत जास्त रुग्णांचे प्राण वाचवावेत अशी त्याची इच्छा आहे. लिक्विड ऑक्सिजनची कमतरता असल्यानं सिलेंडर रिफिल करण्यात अडचणी येत आहेत. रिफिलिंग का शॉर्टेज चल रहा है ऑक्सीजन लिक्विड का. तो बहुत प्रॉब्लम हो रही है उसके लिए कि मतलब पहले अगर हमें 100 सिलेंडर 200 सिलेंडर रिफिल करके मिलते थे तो अभी 50 भी बहुत मुश्किल से मिल रहे हैं. लेकिन कभी 40 मिल जाते हैं, कभी 50 मिल जाते हैं. जेवढी जमेल तेवढी रुग्णसेवा करण्याची शहानवाजची इच्छा आहे. मात्र ऑक्सिजन आणि सिलेंडर अभावी मागणी पूर्ण करणं त्याला शक्य होत नाहीये. त्याला याची खंतही वाटते. मात्र शक्य होईल तेवढी मदत करणारा हा ऑक्सिजन दूत अनेकांचे आशीर्वाद घेतोय हे मात्र खरं. गणेश कवडे, झी24 तास, मुंबई. हा होता आपल्या राज्यातल्या राजधानीचा ऑक्सिजन मॅन. मात्र देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत देखील असाच एक ऑक्सिजन मॅन आहे. तो देखील गरजवंतांना मोफत ऑक्सिजन पुरवतो. बघूयात दिल्लीच्या ऑक्सिजन मॅनची ही पॉझिटिव्ह बातमी. दिल्लीचा ऑक्सिजन मॅन. रुग्णांना मोफत ऑक्सिजन. 20 दिवसात 150 रुग्णांची सेवा. हे आहेत आसिम हुसेन. दिल्लीकर त्यांना ऑक्सिजन मॅन म्हणू लागलेत कारण सगळीकडे ऑक्सिजनची प्रचंड टंचाई असताना ते कोविड रुग्णांना चक्क मोफत ऑक्सिजन देत आहेत. मुझे ऑक्सीजन सिलेंडर चाहिए था. अभी है अवेलेबल आपके पास? भाई आपका पेशेंट है कोई? हाँ जी पेशेंट है. उनकी ऑक्सीजन टेस्ट करिए आपने ऑक्सीजन ऑक्सीमीटर से? हाँ जी 72 आ गई.
72 तो भाई बहुत कम है, आपको सिलेंडर की ज़रूरत है एक। भाई इस वक्त बहुत ज़्यादा क्राइसिस है और सिलेंडर नहीं मिल रहा है, लेकिन मेरे पास अभी भी 2 अवेलेबल हैं। तो आपको वैसे तो हमारे पास 40 सिलेंडर्स हैं, लेकिन 2 अवेलेबल हैं। हुसेन यांची बी ह्युमन नावाची स्वयंसेवी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून ते रुग्णसेवा करतायत। गेल्या 20 दिवसात त्यांनी तब्बल 150 रुग्णांचा जीव वाचवलाय। जून 2020 में हमने शुरुआत करी थी 5 सिलेंडर्स से। अब बढ़ते बढ़ते हमारे पास 40 सिलेंडर्स हैं और अब तक हम जो है इस वेव से पहले तक 400 पेशेंट्स को कर चुके थे और 150 पेशेंट अब हमने और कर दिए। नहीं, हम फ्री ऑफ कॉस्ट करते हैं, किसी से कोई पैसा नहीं लेते, ना सिलेंडर का ना रिफिल का। आसिम यांच्याकडे 150 जणांची टीम आहे। त्यांच्या कार्यालयाबाहेर 16 सेंटर्सची यादी दिली आहे। डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन किंवा रुग्णांचं आधार कार्ड आणल्यावर सिलेंडर किंवा रिफिल दिलं जातं। ते रुग्णांच्या नातेवाईकांना वापर कसा करायचा हेही समजून सांगतात। यहाँ पे ना ये पता लगेगा सिलेंडर कितना भरा हुआ है। जब आप इसको खोलेंगे तो ये यहाँ पे आ जाएगा 100 हो गया ये पूरा। उसके बाद ये मास्क लगाने के बाद ये मास्क आप इधर दीजिएगा और ये वाले से आप जब इसको ओपन करेंगे तो ये लेवल आ जाएगा। 2 mg पर लीटर पे चलाना है, 4 पे चलाना है, 6 पे चलाना है, ये डॉक्टर आपको बताएगा। ऑक्सिजनची टंचाई असताना काही जण काळा बाजार करून मलिदा खातायत। मात्र आसिम हुसेन आणि त्यांचे सहकारी मोफत ऑक्सिजन देऊन एक अनोखा आदर्श घालून देतायत। नीरज गौड, झी मीडिया, नवी दिल्ली। आता जाऊयात आपल्या राज्यातल्या सांस्कृतिक राजधानीत। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा आपण शाळेत रोज म्हणायचो। पण ही वाक्य फक्त प्रतिज्ञेपुरती मर्यादित न ठेवता पुण्यातल्या काही तरुणांनी त्यासाठी प्रत्यक्ष काम सुरू केलंय। सध्याच्या कोरोना काळात काय करतायत हे तरुण, बघूयात। पुण्यातल्या तरुणांचा प्लाझ्मा स्ट्राईक। कोरोना रुग्णांसाठी पुण्यातल्या तरुणांचं एक पाऊल पुढे। पुढे या, प्लाझ्मा दान करा। पुण्यातली ही तरुणाई आहे वंदे मातरम या संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते। कोरोनाच्या काळात कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी ते धावून आलेत। त्यांनी प्लाझ्मा चळवळ सुरू केली। पुण्यातल्या जवळपास 20,000 रुग्णांचा डेटा घेऊन ते प्लाझ्मा देण्यासाठी त्यांना आवाहन करतायत। प्लाझ्मा प्रीमियर लीग मोहीम सुरू करत त्यांनी बक्षिसं सुद्धा जाहीर केली आहेत। स्पर्धा जी आहे ती 1 महिनाभर चालू असणार आहे आणि हा प्लाझ्मा स्ट्राईक जो आहे त्याच्यासाठी आम्ही 1 मेचं टार्गेट ठेवलेलं आहे की 1 मेला लसीकरण चालू होणार आहे। त्याच्या अगोदर जास्तीत जास्त युवकांकडनं प्लाझ्मा डोनेशन घडवून आणणं हा आमचा उद्देश आहे। जे कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेलेत त्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा डोनेट करावा किंवा त्यांनी नेमकं त्यांना काय ट्रीटमेंट झाली आणि ते होम क्वारंटाईन असताना त्यांना होम क्वारंटाईनमधनं काय काय औषधं दिली किंवा काय काय त्यांनी केलं पॉझिटिव्ह हे त्यांनी लोकांना सांगणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त हा जो येणारा ताण आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करू। या तरुणाईच्या मदतीमुळे मृत्यूच्या दारातून परत आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांचे आभार मानावे तितके कमी वाटत आहे। त्यांनी जे आम्हाला सगळे इंजेक्शन म्हणा त्यानंतरनं प्लाझ्मा हे उपलब्ध करून दिला आणि त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे आज आमच्या दाजींची परिस्थिती एकदम सुधारत आलेली आहे। आता त्यांना लवकर डिस्चार्ज पण होईल। त्यांच्या मदतीमुळे आज आम्हाला काहीच अडचणच झालेली नाही। प्लाझ्मा दानामुळे अनेक जीव वाचतायत, त्यामुळे तुम्हीही कोरोनातून बरे झाले असाल तर पुढे या, प्लाझ्मा दान करा, जीव वाचवा। किरण ताजणे, झी 24 तास, पुणे। यानंतर अशीच एक पॉझिटिव्ह बातमी। खरं तर कोरोनाबाधित मृतदेहांवरती अंत्यसंस्कार हे जिकिरीचं काम। त्यात कोरोना मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करायला अनेक ठिकाणी रांगा लागतायत, तर काही ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी माणसं कमी पडतायत। यवतमाळमध्ये लोकसहभागातून अंत्यसंस्कार पार पाडले जात आहेत। विशेष म्हणजे हिंदू व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची सगळी जबाबदारी 4 मुस्लिम तरुण पार पाडतायत। कोरोनानं श्वास रोखला, स्मशानभूमीपर्यंत कोणी येईना।
यवतमाळमध्ये लोकवर्गणीतून अंत्यविधी. मुस्लिम युवकांचाही मोठा पुढाकार. कोरोनाबाधित मृताच्या अंत्यसंस्कारासाठी मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जातोय. कोरोनाच्या भीतीमुळे स्मशानभूमीकडे कोणी येत नाही. यवतमाळ नगर परिषदेकडून अंत्यसंस्कारासाठी निधीची तरतूद न झाल्यानं लोकसहभागातून अंत्यविधी पार पडतायत. मृतदेह जाळायला लाकडं गोवऱ्या नाहीत. त्यामुळे डॉक्टर विजय अग्रवाल, अजयसिंह गहरवाल आणि अमोल पाटील हे पालिकेचे कर्मचारी लोकवर्गणीतून साहित्य गोळा करतायत. विविध धर्मियांचे 900हून अधिक अंत्यसंस्कार अशा पद्धतीनं करण्यात आले. ग्लोव्ज असेल या पीपी किट आहे, या सगळ्या गोष्टींची काळजी त्यांना घ्यायला लावतो आणि त्यांच्याकडनं आम्ही हे अंतिम संस्कार करून घेत आहोत. माणुसकीच्या नात्यानं आम्ही जर घरचे लोक येत नाही म्हणून आम्ही हे काम करून आम्हाला याचा समाधान आहे. आरोग्य यंत्रणेच्या मदतीला असलेले अब्दुल जब्बार, शेख अहमद, शेख अलीम आणि आरिफ खान हे मुस्लिम युवक चिता रचण्यापासून ते अग्निडाग देण्यापर्यंत सर्व विधी पार पाडतायत. जिसकी घर की डेथ है कोविड की, वो वहाँ बॉडी के पास में आने को तैयार नहीं है. हम हमारी रिस्क उठा के हम बॉडी को पूरी विधि के साथ अंतिम संस्कार कर रहे हैं. जो भी कर रहे हैं हम अल्लाह के भरोसे पे कर रहे हैं. अंत्यसंस्काराला होणाऱ्या गर्दीवरून त्या व्यक्तीवर प्रेम करणाऱ्यांचा गोतावळा कळत होता. मात्र आता कोरोना काळात अनेक ठिकाणी एखाद्या बेवारस मृतदेहाप्रमाणे अंत्यसंस्कार होताना दिसतायत. अशा परिस्थितीत यवतमाळमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी केवळ कर्तव्य म्हणून नाही तर एक माणुसकी म्हणून पार पाडली जाते. श्रीकांत राऊत, झी24 तास, यवतमाळ. फक्त यवतमाळमध्येच नाही तर पुण्यात देखील असे काही तरुण आहेत. खरं तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करण्याचं काम पुण्यातील मूल निवासी मुस्लिम मंचाचे कार्यकर्ते गेल्या वर्षभरापासून करत आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे 1150 मृतदेहांवरती अंत्यसंस्कार केलेले आहेत. केवळ सामाजिक भावनेतून हे सेवा कार्य करणाऱ्या कोरोना वॉरियर्ससोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. कब्रस्तानातील कोरोना वॉरियर्स माझ्यासोबत आहेत. अंजुम इनामदार आणि त्यांचे सहकारी. गेल्या जवळजवळ वर्षभर तुम्ही हे काम करत आहात. आतापर्यंत मला वाटतं की ते 1100-1150 मृतदेहांवरती अंत्यसंस्कार केलेत. काय भावना आहे याच्या मागची? कुठल्या भावनेतनं? कारण एक प्रकारचं हे वेगळं कार्य आहे. एरवीची परिस्थिती वेगळी आहे आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. खूप मनाला दुःख वाटतं की एक माणूस 60, 70, 80 वर्ष आपला समाज, आपल्या वस्तीत किंवा आपल्या घरामध्ये वावरलं असेल, जीवन त्यांनी जगलं असेल, पण शेवटच्या क्षणी त्याला बघण्यासाठी कोणी येत नाही, तर हे खूप वाईट वाटतं. तर अशा टायमाला आमची संस्था मूल निवासी मुस्लिम मंच त्या डेड बॉडीला घेऊन त्याचा अंत्यसंस्कार करण्याचं काम करतो आम्ही. आणि त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही घरातच राहा. त्या घरात बसून आम्ही तुमच्या जे डेड बॉडी घेऊन आलेलं किंवा मृत्यूचे त्यांना ऑनलाईन दाखवण्याचं आम्ही काम करू. किती लोक आपले काम करतात आणि दिवस रात्र काम करत असाल? कारण बऱ्याचदा असं असेल की रात्री कॉल येतो एखादा आणि काम करायला लागतं. 24 तास आमचं माणसं लोक उभा असतात. 24 तासला सगळे लोक असतात. आमचे 10-12 लोक आहे. आम्ही रात दिवस चालूच है आमचं काम. आखिरत आने वाली है, उससे पहले ये मंजर हमें देखने मिला कि बेटा बाप के करीब नहीं आ रहा, बाप बेटे के करीब नहीं आ रहा है ना, भाई भाई के करीब नहीं आ रहा. कि जब कोरोना से जो उसकी डेट होती है तो सब रिश्तेदार लोग सब दूर हो जाते हैं, करीब आकर चेहरा देखने तक के लिए तैयार नहीं होते. ऐसे वक्त में हम लोग करीब आए. ये ऊपर वाले का करम एहसान है कि उसने हमें इस काम के लिए चुन लिया, है ना, कि उसी ने हमको ये काम के लिए हिम्मत दी है, तब तो हम ये काम कर रहे हैं. अगर वो हमें हिम्मत और ताकत नहीं देता तो हम ये काम नहीं कर पाते थे. कधी कधी असंही वाटत असेल ना की बाबा आपल्याला कोरोनाची बाधा होईल की काय? कारण पाहतोय की खूप संसर्गजन्य रोग आहे. हो सर, ही भीती सर्वांनाच असते, शिवाय फॅमिलीला पण असते. पण फॅमिली आमची असे सगळे लोक आम्हाला सपोर्ट करणार आहे, कारण की चांगलं काम करतो आहे आम्ही, देवाचं काम करतो आहे आणि आम्हाला निवडलं आहे कामासाठी. अल्लाची मदत आहे आम्हाला, लोकांची मदत आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, लोकांनी दुआ दिली आम्हाला. त्यासाठी आम्हाला हे मनात येत नाही बिलकुल का आम्हाला काय होणार. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.
ब्रेकनंतर चांग भलं या विशेष बातमीपत्रात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे, तर कित्येकांचा रोजगारही बुडालाय. कोल्हापुरातल्या 2 इंजिनियर मित्रांनी संकटात देखील संधी साधत आशेचा नवा किरण शोधलाय. त्यांनी असं नेमकं केलंय तरी काय, पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून. इंजिनियर तरुणांची आयडियाची कल्पना. नोकरी गेली आणि गोठ्यात कंपनी थाटली. संचारबंदीत साधली रोजगाराची संधी. कोरोनामुळे आजवर अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेकांचा रोजगार बुडाला. पण कोल्हापुरातल्या 2 इंजिनियर मित्रांनी काळाची पावलं ओळखत एक पाऊल पुढे टाकलंय. गोठ्यात साफसफाई करणारे हे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोतोलीचे संतोष पाटील. शिक्षण BA मेकॅनिक. पुण्यातल्या MNC कंपनीत नोकरीला असलेले संतोष पाटील वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सध्या या गोठ्यातूनच ऑफिसचं काम करतात. पण हे करतानाच त्यांनी प्लॅन B देखील तयार केला. आपला इंजिनियर मित्र हिम्मत कारंडेला सोबत घेऊन त्यांनी शेती अवजारांचा एअरबॉल एंटरप्राइज हा कारखाना सुरू केलाय, ज्याचा टर्नओव्हर महिन्याकाठी 4 ते 5 लाख इतका आहे. इतकंच नाही तर त्यांच्या या प्लॅन B मुळे गावातल्या 4 तरुणांना रोजगारही मिळालाय. आम्ही हा कारखाना इथे चालू केला. आम्ही सुरुवातीला 2 मुलांना इथे रोजगार करून दिला. आम्हाला आमचं काम करायचं होतं ऑफिसचं, आणि आम्हाला ते मुलांच्याकडून करून घ्यायचं होतं. ती पण शिकू लागलीत, आणि आता आणखी आम्ही 2 लोकांना रोजगार दिला. असे आम्ही जवळपास 4 लोकांना आम्ही इथं रोजगार दिला आहे. आम्ही आमचं ऑफिसचं काम करतोय आणि ती पण स्वतःचं काम करतायत. शेतकऱ्याला परवडेल असं अवजार ते बनवून देतात. सुरुवातीला गावातूनच 1-2 यंत्रांची मागणी होती, मात्र आता त्यांनी तयार केलेल्या शेती अवजारांना मागणी वाढली आहे. एक गावाशेजारीच आपला एक बिझनेस छोटासा सुरू होईल, त्यातून शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल. हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा प्रोजेक्ट म्हणजे चालू केलेला आहे. म्हणजे आम्ही स्वतः इथं फर्म एस्टॅब्लिश केलेली आहे. आता आमची 5 एम्प्लॉईवरती फर्म चालू आहे. आमचा असा मानस आहे की ही फर्म आम्हाला इन फ्युचर जर आमचं कॅपॅबिलिटी झाली तर आम्हाला ही 20 ते 25 लोकांपर्यंत ॲटलिस्ट न्यायचे. नोकरी गेली म्हणून नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आधीच सावधगिरी बाळगून या तरुणांनी भवितव्याचा प्लॅन B तयार केलाय. आपत्तीत इष्टापत्ती म्हणतात ती हीच. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोतोलीमधल्या संतोष आणि हिम्मतनं निर्माण केलेलं उद्योगामधून हे सकारात्मक चित्र बरंच काही सांगून जातं. नकारात्मक वातावरणात सकारात्मक विचार केल्यास नेमकं काय घडतं याचं हे मूर्तिवंत उदाहरण म्हणावं लागेल. कॅमेरामन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोतोली, कोल्हापूर. बातमी मागची बातमी म्हणजे